राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. लय दिवस झाले आपण युट्यूबवर व्हिडिओज नव्हता टाकेल, कारण की मी जरा कामानिमित्तानं बाहेर जायला होतो. पण आता मी वापस आलो. तोपर्यंत हे पहा, आपल्या घरामध्ये अंदर प्लास्टर होईल आहे, टाईल बी बसवणं झाली, दोन्ही खोलीमध्ये टाईल बसवणं झाली, प्लास्टर झालं. बाहेर इकडे ढोलपुरी बी लावल्या गेली, म्हणजे भिंतीले बी लावल्या गेली टाईल्स. इकडे बाहेरचं बी प्लास्टर झालं, सगळं काही ओके झालं. म्हणजे मिस्त्रीनं काही सांगायचं काम नाही पडू दिलं, पुरं ओके करून ठेवलं. फक्त आता राहिलं काय, त्या ठिकाणी आपल्याला पार्किंग टाईल लावायची आहे एवढ्या एरियामध्ये, ते आता बाकी आहे. 2-3 दिवसामध्ये आपल्या बाहेरच्या पार्किंग टाईलचं काम संपून जाईल. त्याच्या बादमध्ये मग आपल्याला सुरू करायची आहे घराची कलरिंग, अजून बोर्ड, यामध्ये वायरिंग वगैरे सगळं काही अजून बाकी आहे. पण एवढे दिवस झाले मी बाहेर जायला होतो, पण माझी कामं पडलेले आहेत लय मोठे पेंडिंगले. आता सगळ्यात पहिलं काम म्हणजे मला आज काढायची आहे तूर. आपली आज तूर काढणं आहे, त्यासाठी मला वावरात जाणं आहे. इकडे हे बा पळमपुतळ्या काढून ठेवल्या आहे. तर पळमपुतळ्या घेऊन मला वावरात जाणं आहे. एक तर घरी कोणी नाही, घराला कुलूप लावायला आहे. पहा, बांधकाम असलं की किती पसारा असते. इकडे आपली एमटी पहा, नवी नवी एमटी धूळ खाऊन राहिली. तिकडून टाईल्स लावायला जिन्याखाली, हे इकडून सिमेंट आहे. आणि हे पहा, सगळीकडे माझनच होईल आहे. ट्रॅक्टरवाल्याचा फोन आला, म्हणे मी वावरात येईल आहे, तू ये पटकन. आता आपण चाललो वावरात, कारण की ट्रॅक्टरवाला वावरात जाऊन हजर आहे. मी घरीच होतो, मी ना सांगलं की बा मी रस्त्यानं येऊनच राहिलो. हे सिरी कॉल सुपळा पाटील. बरं बरं, तुमचा फोटो काढायला लागते काय? सगळे टाटा केला, ट्रॅक्टर बी चाललं गेलं. आता आपल्याला काय काम आहे, आता हे पळमा वगैरे जमा करणं, हे दोन्ही पळमाची घडी करणं पडेल. तूर यावर्षी आपल्याला कमी झाली, पण जाऊ द्या, तसंही तुरीच्या भरोशावर आपलं काही नव्हतं, कारण की आपला सगळा खर्चाळा आता सोयाबीनच काढून दिलाय. सोयाबीन निघल्यावर तिकडे त्या खालच्या वरात आपण पुरा 4 एकर गहू पेरून दिला, म्हणजे आपला काही खर्चाळा राहील नाही आहे तसा. आणि तसंही शेतमावली आपल्याला कधी कमी पडू देत नाही. पण बस झाली ना, एवढी तूर झाली तर काय कमी आहे का? हे तुरीले भाव आहे ना भाऊ, 8,500-9,000 लोक भाव चालू आहे. तर आपल्याला काही जास्त आशा नाही, बस होतात एवढे बी. सुपळा मामाला फोन लावतो मी आता, म्हणून गाडी घेऊन या, आपल्याला तूर नेणं आहे मार्केटले. डायरेक्ट वावरातून मार्केटच नेतो आता, घरी नेऊन काही फायदा नाही. हॅलो, हां मामा या ना. मग फोन लावला आणि सुपळा मामाने त्याची गाडी पाठवून दिली, बोलेरो मॅक्सी ट्रक. आता यामध्ये एवढी तूर आपल्याला घेऊन जाणार आहे डायरेक्ट मार्केटमध्ये. वळा त्या मागे, आम्ही देतो पटापट टाकून. काय भारी आहे तो, तोंड बांधे आहेत बा तरी. या मग, मला हात लावला का मग खाली? फक्त अडवून अटलोक नाही उचलले आहेत का तुमच्या यानं? डायरेक्ट जाऊ द्या मार्केटले. हा, सपकाळच्या आळातले. तूर तर गेली आता घरी. हे कुटार बी लोक घेऊन जातील, ज्यानं तूर सोंगली होती त्याला ते कुटार देणं आहे. आणि ह्या पळम पोतळ्या आता आपल्याला गाडीवर नेणं पडतील घरी, याच्या घड्या करून. तुरीचा वावर झाला आता रिकामा. आता इकडे फक्त राहिला आपला गहू. हा इकडे पुरा गहू आपलाच आहे, 4 एकर. आणि 15 दिवसात येते आपला गहू काढायला म्हणा. 15 दिवसात आपला गहू बी काढला येते. आणि इकडे आता हे तुरीचा वावर रिकामा झाला, मग गव्हाचं बी रिकामा होते. आणि या तुरीच्या वावरामध्ये आपल्याला पेरायचा आहे ऊस. या वावरामध्ये पहिले ठिबकच्या, म्हणजे या वावरात पहिले ठिबकची पाईपलाईन करायची आहे, नळ्या आथरायच्या आहेत. आणि मग यात आपण ऊस पेरू यावर्षी उन्हाळ्यात. आता कदलो करायचा सोयाबीनच्या भरोशा, सोयाबीन तूर पेरू कटायलो मी आता आपल्याला जाणं आहे घरी. पहिले आता या पळमाच्या घड्या करून घेतो मी. ह्या झाल्या आपल्या पळमपोतळ्याच्या घड्या, ते आहे तिकडे आपली स्प्लेंडर. आता रस्त्यानं कठीणच आहे भाऊ, हँडल बी करून नाही राहिलं. तूर काढली, पोतळ्या पळम घेऊन घरी आलो. गावात लग्न आहे तर ते गावात पाहुणे येले आहेत. पाहुणे येईल आहे ना, चालूच आहे ना. पण आपल्याला आता अगोदर मोटर चालू करणं आहे, वर पाणी मारणं आहे. आपलं वरचं बांधकाम कोळलं झालं, त्यावर पहिले आपण पाणी मारून देऊ. मग गावामध्ये लग्न आहे तरी जेवण करायलाही जाणं आहे, काऊन की आपल्या घरी कोण नाही, स्वयंपाक करेल नाही, तर जेवण आपण बाहेरच करू. आता झाला भाऊ लग्नाचा सीझन चालू. आमच्या घराशेजारीच लग्न आहे, त्या लग्नामध्येच आपल्याला दुसऱ्या लग्नाची बी पत्रिका भेटली. आता बस फुकटचा खा आता उन्हाळ्याभर. बाहेरच्या पंक्तीला नाही वाढत, लाजी शर्मीचे माणसं आहेत बा सगळे. चला स्पेशल फोटो काढणं आता. नाही तो दुसरा. आता मी सरळ नांदुरा चाललो, काऊन की आपली तूर जायला मार्केटले. पाहिनं पडेल ना तिले काय भावाला काय नाही, किती क्विंटल भरली. आता आपण मार्केटात आलो. मार्केटामध्ये इकडे हे हराशी वगैरे होईल आहे सगळं. फक्त आपली तूर आता काय भाव गेली ते पाहू.
भाव गेली तूर? तू 8,000 पासून 8,700 रुपये. आपली आपली काय 8,200 इकली वाटते. हो काय? त्याच्यात मुकन होतं 85-86 लोक 88 लोक बी गेली ना. तू सांगलं ना बाजार सांगताना कमी जास्त सगळीच रेंज सांगायला लागते. सोयाबीन काय भाव चालू आहे आता? सोयाबीन इकलं चांगलं 5,000 पासून 85. बिजवं इकलं 6,000 रुपयाला. बरं आहे. ते काय ना करलं. हो काय? कोण्या गावचे आहे तुम्ही? अलमपूरचे अलमपूर. ज्ञानेश्वर म्हणतो. ते आपलं ते मातीऱ्याचं काय कसं काय? 28-13 27 किलो माल घटला. तूर इकल्या गेली आपली. हे आपल्या तुरीच्या पोतळ्या आहेत. पण मातीरा राहिलो 20 किलो बोकण्या. सांगा ना तुम्ही. सांग ना. तुम्ही सांगा ना. कॅमेऱ्यावर आहे तुम्ही. आता शूटिंग करू राहिला. तुम्ही कॅमेऱ्यावर आहे. दाखव ना माल दाखवत नाही. सांगा पाटील तुम्ही सांगा. 20 किलोची गोष्ट राजे हो. मग आता आम्ही आमचा आहे तर आम्ही घेऊ. पटकन भाव सांगा. 20 किलोची गोष्ट आहे. घेऊन घ्या ना 6,000. 6,000 जास्त होत नाही जास्त होते रे. नाही ना. तू सांगते म्हणून पाठवते तू. सांगा तुम्ही तर सांगसा ना आता काही. तुम्ही तर बोलसान. आता तू सेलिब्रिटी आहे म्हणून मानतो. 5,000 माडू. 500 करा. जाऊ द्या. जास्त घेऊन घ्या ना. 20 किलोची गोष्ट राजे हो. काय आहे? 8 दिवस थोडी थांबणार तुले. तुम्ही आता 10 दिवस थांबला तरी तुम्ही आता अडीच या तुरीत मिक्स करता त्याले. मला तोच झोलचपट समजला तुला आता. वा रे वा. सांग काय करू. 51 करतो चला आता. हां हे भेटली आपली पावती. तूर झाली 55,909 रुपयाची. त्यातले 5,900 रुपये कॅश घेतले आपण. 50,000 बँकेत. आता बँकेत येतील 2-3 दिवसांना. तर लोक वाट पहा. मार्केटातून निघलो. निघालो आता सरळ इकडे आपल्या मामाच्या घरी. इकडे आपल्या मामाचं घर आहे. हा रस्ता तुम्ही नोटीस नका करू एवढा, कारण की हा घराच्या मागचा रस्ता आहे, समोरचा नाही आहे. लाईट लाव ना बे. काय अंधारात बसतं. याच्यावर कवर नाही आणला का मामा? हा एवढा मोठा झाला पण तरी ट्युशनमध्ये जाताना मामाला सोडून मागते आणि तिकडून घ्यायला बी या म्हणते. आणणारा आणते मग आपल्याला काय तकलीफ द्या. सायकल असून आणि ते बी सायकल आहे आणि नांदुऱ्यातल्या नांदुऱ्यात ट्युशन असून हा मामाला सोडून मागते. अरे थू आहे तुझ्या जिंदगीवर. थू आहे. एवढं तेवढं चालत आहे ते. तर असा गेला मामा आजचा दिवस. नांदुऱ्याहून मी आता घरी आलो. आता मी इंस्टाग्रामवर एखादी पोस्ट वगैरे करतो. एक पोस्ट टाकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का धमाकेदार लाइक और शेयर ठोक दीजिए 5,000 लौटे दिख जाना चाहिए.